आपल्या आस्वाद मेजवानीचं आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत, आपण जे भाजणीचं पीठ बनवलं होतं परवा दिवशी, त्या भाजणीच्या पिठा 1 किलोच्या पिठापासून आपण ही चकली तयार केली। तर त्याचं लागणारं प्रमाण, ते कसं बनतं किंवा त्याला काय काय वापरायचं, तेलाचं मोहन किती वापरायचं, ते या रेसिपीमध्ये तुम्हाला कळणार आहे। तुम्ही पाहू शकता ही चकली बघा किती खुसखुशीत झाली आणि त्याचा कलर सुद्धा बघा, रंग अगदी एकसारखा आला आहे। त्यासाठी लागणारे टिप्स सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा किती खुसखुशीत झाले बघा, अगदी जसा आवाज येतोय छान खुसखुशीत, अगदी मिठाचं प्रमाण सुद्धा योग्य, जेवढं प्रमाण लागतं ते अगदी व्यवस्थित आहे। तुम्हाला आवाज ऐकू येतोय? तर अशा पद्धतीची चकली बनवण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी फॉलो करावी लागेल आणि त्यासाठी आपण आता ती कशी करायची ते पाहूया। भाजणीच्या पिठापासून आपण चकली करतोय। हे बघा, हे 1 किलो बरोबर पीठ आहे आणि जर वाटीच्या साहाय्याने जर म्हटला तुम्ही वाटीचं प्रमाण, तर ही जी वाटी आपण जे त्याच्यात तेल घेतले, ह्या वाट्या मला 11 वाटी झालीत, मी मोजून घेतले ते 11 वाटी पीठ आहे आपलं हे। तर त्यासाठी बघा इथे साहित्य बघतोय आधी आपण। तर त्या 1 किलोच्या पिठासाठी इथे 2 मोठे चमचे मी तिखट घेतले। हे तिखट म्हणजे तसं चवीला पण तिखटच आहे, त्यामुळे हे 2 चमचे मी घेतलेलं आहे। तुमच्याकडे कशी चटणी आहे तशानुसार ते तिखट तुम्ही घेऊ शकता। मीठ इथे मोठे 2 चमचे घेतलेत बघा, तुम्ही पाहू शकता, दिसत असेल तुम्हाला 2 चमचे आहेत। हिंग 1 चमचा आहे, छोटा चमचा हिंग, 1 छोटे चमचे 2 हळद घेतलेली अगदी, किंवा 1 मोठा चमचा बोलला तर 1 मोठा चमचा हळद आहे ही। ओवा 1 मोठा चमचा घेतलेला आहे आणि तीळ इथे जास्त घेतलेत आपण, 2 ते 3 चमचे इथे तीळ आहे। ह्याच्यामध्ये तिळाला काही नाही, फक्त दिसायला छान दिसतात आणि दाताखाली जेव्हा येतात तेव्हा चांगले वाटतात, म्हणून आपण तीळ जास्त घेतोय। तर आता आपल्याला सुरुवातीला आपल्याला ते ह्याच्यामध्ये घालायचं, या पिठामध्ये पाणी बघतोय आपण, त्यासाठी मोजून घेतलेलं पाणी आहे, मी ऑलरेडी मोजून घेतलंय, ते तुम्हाला दाखवते आणि त्यानुसार हे करूया आपण एक पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये आपण हे पाणी मोजून टाकतोय। मोजून आपण मी 11 हे टाकलेले आहेत, तुमच्या समोरच मोजून टाकूया कारण काही चुकू नये म्हणून। तर इथे पाणी आपण 11 वाटी घेतले। जेवढं आपण थोडक्यात सांगायचं काय की जेवढ्या वाटी आपण हे घेतले, भाजणीचं पीठ घेतले, तेवढंच आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकले। जेव्हा तुम्ही अर्धी हे करता, तुम्ही थंड पाण्याने वगैरे मळून घेता, जर तुम्हाला आपण जे इन्स्टंट चकलीसाठी केलं होतं, जसं पीठ थापून म्हणजे परातीमध्ये दडपून ठेवल्यानंतर जर तसं केलं तर आपण 2.5 वाटी पाणी घ्यायचं, आणि आपल्याला पूर्ण उकड जेव्हा काढायची असते तेव्हा आपण ही जेवढ्यास तेवढं पाणी घेतो। त्याच्यासाठी बघा, ह्या पाण्यामध्येच आपल्याला हे जे तेल आहे, आपण 1 वाटी एवढ्या पूर्ण पिठासाठी 1 वाटी तेल घेतलेलं आहे, ते आपल्याला हे पाण्यामध्येच टाकायचं आहे। त्याच्यामध्ये बाकीचे सगळे जिन्नस घालायचे आपल्याला। हळद घालू, 1 मोठा चमचा, जर छोटे चमचे असतील तर 2 चमचे हळद। ह्यामध्येच आपल्याला हिंग, सगळे जिन्नस आपल्याला टाकायचे, फक्त ओवा आणि तीळ सोडून। हे मीठ सुद्धा पाण्यातच टाकायचं आपल्याला, जेणेकरून आपल्याला त्याची चव पण पाहता येईल, जर वाटलंच कमी तुम्हाला कमी जास्त तर काहीतरी करता येऊ शकतो। आणि हे लाल तिखट, हे संपूर्ण आधी आपल्याला ढवळून घ्यायचं व्यवस्थित। हे बघा, जरा व्यवस्थित हलवून घ्या आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यायची। उकळ आल्याशिवाय, त्याला उकळी आल्याशिवाय व्यवस्थित आपण ते पिठात घालू शकत नाही। जरा त्याला छान उकळी येऊ दे, उकळी यायला चालू झाली, छान उकळी येऊ द्यायची त्याला। संपूर्ण पाणी व्यवस्थित उकळल्याशिवाय आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं नाही। 2 मिनिट झालेत, आपलं पाणी छान उकळलं गेलंय। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि पीठ त्याच्यामध्ये मिसळून घेऊया। हे पीठ आधी घेतोय, पाणी आपलं उकळलंय, ह्याच्यामध्ये हा ओवा आणि हे पांढरे तीळ चांगलं मिक्स करून घेऊया। पिठामध्ये टाकण्याचं कारण एवढंच आहे, आपण जर ते पाण्यामध्ये टाकलं की त्या तिळाचा रंग बदलून जातो आणि तो आपल्या चकलीवर दिसत नाही। पिठामध्ये जर ही अशी टाकली ना तीळ वगैरे, तर ते छान चकलीवर दिसून येतं। आता हे मिक्स झालंय, आता आपल्याला ते पाण्यामध्ये आपण टाकूया।
थोडं हलवून घेऊ थोडं पीठ आणि मग आपण ते टाकूया परत. गरम गरम पाण्यामध्येच आपल्याला हे सगळं टाकायचं आहे. छान पुसून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित भांड्याचं लागलेलं सगळं पीठ आपण ह्याच्यात टाकणार आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आपण व्यवस्थित हे सगळं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. कुठेही त्याच्यातलं असं हे राहिलेलं नाही. खालून अगदी व्यवस्थित या पातेल्यामध्ये असं तुम्ही हे उलटनं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून तो मसाला सगळं पाणी ह्या पिठाला व्यवस्थित लागेल. असं करून झालं की आपल्याला हे गरम गरम असतानाच थोडंसं थंड होऊ द्यायचं, फक्त जेवढे हात भाजणार नाही इतपतच. आणि आपल्याला हे लगेचच मळून घ्यायचं आहे पीठ संपूर्ण. या पाटीमध्ये मला थोडंसं पीठ राहिलं आहे, त्याच्यातच मी आता हे पीठ घेते आपलं जे आपण उकड काढली ते, जेणेकरून ते पीठसुद्धा आपलं वाया जाणार नाही आणि ह्याला निघून येईल व्यवस्थित. असं थोडं थोडं पीठ घ्यायचं आपण या उकडमधलं आणि ते आपल्याला मळून घ्यायचं आहे छान. इकडे बघा सगळे हे पीठ ह्या पाटीचं निघून गेलं आहे. आता हे गरम गरम असतानाच आपण छान मळून घेऊया. असं हात भाजतोय, थोडं सांभाळूनच करायचं, पण हे गरम गरमच पीठ मळायचं असतं. असं मोकळं करून घ्यायचं छान आणि मग मळायचं. बघा चांगला मळून घ्यायचं आपल्याला हे पीठ व्यवस्थित. परातीमध्ये तुम्ही पीठ घेतलात तरी चालेल, मला हे पकडायला सोपं पडतं आहे म्हणून मी अशी पाटी घेतली. छान मळायचं, कुठेही त्याला मळताना आळसपणा करायचा नाही. पीठ जितकं तुम्ही छान मळाल ना तितकं तुम्हाला चकली पाडताना वगैरे स्मूथ जाईल. आणि थोडा यातला गोळा घ्यायचा, जेवढा आपल्याला त्या चकलीच्या साच्यामध्ये बसेल इतके गोळे करायचे आणि ठेवून द्यायचे आपल्याला त्या साईडला. आता हा मळला गेला आहे की नाही आपला गोळा, हा कसं ओळखायचं तर इथे असा गोळा घेतलात तुम्ही, असं थोडंसं हे बघा अजून थोडं मळावं लागेल कारण थोड्या आजूबाजूला चिरा पडतात म्हणून. त्याच्यासाठी आपण थोडं मळून घेऊया. हे बघा आता गोळा आपला रेडी आहे. हे पाहू शकता तुम्ही. असं बोट घातल्यानंतर बघा कुठेही त्याला क्रॅक पडलेले नाही, आरामात त्याला बोट असं उठतं आहे बघा. याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. अशा आधी आपण 4-5 तरी गोळे बनवून घेऊया. इथे मी एका ताटामध्ये पातेल्यात थोडंसं पीठ आणि हे ताटामध्ये थोडं मोकळं करायला ठेवलं आहे थंड व्हायला, नाही तर ते आतल्या आत त्या टोपामध्येच शिजलं जातं जास्त प्रमाणामध्ये आणि पाणी सुटू शकतं त्याला, म्हणून हे मोकळं करून मी ठेवलेलं आहे पीठ अशा पद्धतीने. आणि आता हे जे आपण आधी पहिले गोळे करून घेतोय मग आपण चकली पाडायला घेऊया. आपण ह्या पद्धतीने संपूर्ण आपलं पीठ हे या गोळ्यांमध्ये मळून ठेवलेलं आहे. तर आपल्याला जसं जसं लागेल तसा एक एक गोळा मळून आपण पुन्हा त्याला हात थोडासा फिरून साच्यामध्ये घेऊन याची चकली पाडणार आहोत. मध्ये हा गोळा मगाशी मळलेला घेतला आहे, तर आता परत त्याला थोडंसं आपण हात मारून घ्यायचा, म्हणजे काय पुन्हा एकदा थोडं मळून घ्यायचं. गरम गरम पीठ असताना जरी तुम्ही साच्यात भरलं तरी चकली तुमची गाळताना तुटू शकते, त्याच्यामुळे असं घ्यायचं व्यवस्थित. हे बघा या पद्धतीने हा आपला साचा, त्याला मी आतून तेल लावलं आहे, ह्याला सुद्धा व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये हा गोळा भरायचा. अजून एक गोळा मी मळलेला आहे तो ह्याच्यामध्ये टाकते. साचा आपला पूर्ण भरून घ्यायचा आपण. अशा पद्धतीने आणि हे ह्याच्यावर लावायचं, प्रेस करायचं. आपण घेतला हे बघा. हे असं केल्यानंतर फक्त थोडंसं इथं राऊंड होण्यापुरतं घ्यायचं. साचा जास्त उंचीवर धरायचा नाही, नाहीतर ते तुटू शकतं. थोडंसं असं कट करून इथे चिटकवायचं. हे जर चिटकवलं नाही तुम्ही तरीसुद्धा चकली तुमची
तुटू शकते किंवा तेलामध्ये तुमची बाहेर पडू शकते. त्यामुळे व्यवस्थित असे तुम्हाला केवढी हवी चकली त्यानुसार तुम्ही 3 पदर किंवा 4 पदराची करू शकता, असे राऊंड मारू शकता. आता ही आपण साईडला करून घ्या. दुसरी एक चकली तुम्हाला मी गाळून ह्याच्यामध्ये दाखवते. हे बघा, असं पीठ केल्यानंतर हा फक्त राऊंड करून घ्यायचा. ही चकली आपण अशी पाडायची. जास्त उंचावर साचा अजिबात धरायचा नाही त्यामुळे. आणि हे बघा, इकडे जरासुद्धा पोकळ ठेवायचं नाही, चिटकून व्यवस्थित अशी लावून घ्यायची. या पद्धतीने आधी आपण सगळ्या चकल्या अशा पाडून घेऊयात. ही बघा, आपण थोड्याशा चकल्या आधी पाडून घेतलेल्या आहेत. 2 ह्याच्यामध्ये 2 साचे पाडून घेतलेले आहेत. असंच नेहमी आपल्याला जोपर्यंत चकली आपण जर तुम्ही एकट्या किंवा दोघी जणी असाल तर थोडं थोडं मळायचं पीठ आणि अशा चकली पाडून घ्यायचं आणि मग तळायचं. एकदम नुसत्या हे करू नका, नाहीतर सुकल्या की चकल्या आपल्या तुटून जाणार तेलात हे करताना तळताना. त्यासाठी आता आपण हे तळायला घेऊया. चकल्या गाळून झाल्यात आणि ते तेल तापायला ठेवलं होतं आपण. तर तेल तापलं कसं ओळखायचं, तर असं चकलीचा पिठाचा तुकडा घ्यायचा, ह्याच्यामध्ये सोडायचा. लगेच जर तो वर आला आणि असा बुडबुडे दिसायला लागले की समजायचं आपलं तेल व्यवस्थित कडकडीत छान तापलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे काय, तर चकली तळताना आपण गॅस जो सुरुवातीला ठेवणार आहे फ्लेम आपली ती तशीच ठेवायची. अजिबात कमी जास्त वगैरे करायचं नाही. कुठेही असं केला तर काय होतं, जसं आपण गॅस कमी जास्त करतो तसं कुठेतरी त्या तेलाचं टेम्परेचरसुद्धा कमी जास्त होत असतं. त्याच्यामुळे चकली थोडी भाजू शकते लवकर किंवा थोडीशी कच्ची राहू शकते. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित तेल तापूनच आपण ते सोडायचं. आपण चकली एक एक करत ह्याच्यामध्ये सोडतोय. जेवढ्या ह्याच्यामध्ये बसतील त्या अंदाजे आपल्याला ह्याच्यामध्ये चकल्या टाकायच्या. जास्त टाकायच्या नाहीत, नाही मग त्याला वाकड्या होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण एवढ्याच टाकूया. थोडंसं त्याला व्यवस्थित हे होऊ दे. सेट झाल्या की आपण त्याला पलटी मारू. इथे थोड्याशा मला चिकटल्यासारख्या वाटत आहे. त्यांना थोडंसं हलकं हलवायचं, जास्त नाही. लगेच तुम्ही ह्याच्यामध्ये झारा वगैरे टाकलात तर त्या तुटू शकतात. त्याच्यामुळे चकली बघा आपल्याला व्यवस्थित सोडवून घेतल्यात आपण. थोडंसं ह्याला असं हे द्यायचं. ज्या वेळेला चकली झाऱ्याला थोडीशी कडक लागेल त्यावेळेस आपल्याला हे पलटी मारायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला पलटी मारायचं नाही. आणि घेताना नेहमी आपली कढई ही जाड बुडाचीच घ्यायची, कारण जर पातळ जर घेतलात तुम्ही तर पटकन तेल तापतं आणि चकली आपली भाजायच्या आधीच करपू शकते. त्याच्यासाठी आता काय करायचं, थोडासा झारा लावला मी, त्याला कडक वाटते मला चकली. आता त्याला आपण पलटी मारू शकतो. त्यामुळे असे अलगद एक 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 चकली आपल्याला पलटी मारून घ्यायची. या पद्धतीने सगळी एक 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 हलवायच्या. हे बघा, चकली पलटी मारून झाले. पुन्हा एकदा ह्याला तसंच झारा काढून घ्यायचा आणि ह्याला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं. हे चकलीचे बुडबुडे जेव्हा आपल्याला कमी दिसतील, थोडेसे नॉर्मलला येतील, त्यावेळेला आपली चकली भाजली असं आपण समजून जायचं. असं जरा एकदा हलवून घेतलं मी 1-2दा. आपली चकली बघा व्यवस्थित भाजले, त्याचं बुडबुडेसुद्धा कमी आले. आता आपण एका झाऱ्यामध्ये हे काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता चकलीचा रंग एकसारखा आलेला आहे. त्याचं कारणच हे आहे की आपण ते व्यवस्थित एका टेम्परेचरला आपण ते चकल्या सोडलेल्या आहेत आपल्या व्यवस्थित. त्याच्यामुळे जर तुम्ही कमी जास्त गॅस करत राहिलात तर तुमचा चकलीचा रंग असा वेगवेगळा येऊ शकतो. पूर्ण तेल याचं नितळायचं आणि असं आपण काढून घ्यायचं. छान. आता आपण असंच आपण बाकीच्या चकल्यासुद्धा आपल्या तळून घेऊया. आपली दुसरी बॅचसुद्धा आपली तळत आली. थोडंसं आता ह्याला पण पलटी मारून घेऊया. अशा कढईत बसेल एवढ्याच आपण चकल्या टाकायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित भाजल्या जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एका रंगावर व्यवस्थित भाजल्या जातात, त्या कुठेही वाकड्या होत नाहीत आणि लवकर भाजतात. सगळं जर तेलाचं वगैरे जर प्रमाण व्यवस्थित घातलं आपण तर चकल्या भाजतात सुद्धा व्यवस्थित लवकर. इथे बघा आपली दुसरी बॅचसुद्धा
रेडी आहे. आपण काढून घेतो. हे पाहू शकता तुम्ही. इथे आपल्या थोड्याशा पिठाच्या मी तुम्हाला चकल्या आधी करून दाखवल्यात. पीठ मी साईडला करून ठेवलेलं आहे. हे दाखवण्यापुरतं तुम्हाला मी चकल्या हे केल्यात. इतक्या कलर बघू शकता तुम्ही त्याचा आणि अगदी खुसखुशीत झाली चकली. वरचे मी ज्या पद्धतीने बोलले होते तुम्हाला, तीळ वगैरे सुद्धा दिसत आहेत बघा. व्यवस्थित तीळ दिसत आहेत तुम्हाला. आपला ओवा दिसू शकतो त्याच्यावर. तीळ पांढरे राहिल्यामुळे बघा छान दिसतात त्याच्यावर. जर पिठामध्ये आपण घातले असते पाण्यामध्ये आपण, तर त्याचा रंग पूर्ण बदलून गेला असता. तर या पद्धतीने तुम्ही जर स्टेप बाय स्टेप फॉलो केलं नक्की, तर तुमचीसुद्धा चकली अशीच बनेल. खुसखुशीत बनले अगदी. तर अशा पद्धतीची चकली करण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला फॉलो करा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळतं. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.